संपूर्ण पाटील कुटुंबियांचं क्रिकेटवरती प्रचंड प्रेम आहे. संपूर्ण भारत देश मध्ये तुम्ही संघ पाहता. जागृती 11 डोंबिवली, ग्रामीणमध्ये तुम्ही पाहता त्रिशा 11 ब्राह्मण करवले. हाही संघ ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये चर्चेत आहे. वळूया मॅचच्या दिशेने. 6 ओव्हरचीच मॅच आहे आणि पहिलं षटक घेऊन येत आहेत गोलंदाज उमेश केरी सरांचा इशारा आलाय. कौशल येत आहेत पहिलं षटक घेऊन. स्ट्राईक एंडला केतन पाटील. पहिला चेंडू वेगवान होता, उत्तर नाहीये केतन पाटीलकडे. डॉट बॉलची इथे समाप्ती 9 सेकंडला श्याम चौधरीला तुम्ही पाहतायत. ही सलामी जोडी तुम्ही पाहतायत बालाजी एकर्स आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अरोई एंटरप्राइजेस कालेर भिवंडी. दोन्ही संघ आपण संघ मालक पाहिले तर भिवंडी मधीलच आहेत. कुशलचा चेंडू प्ले डाऊन होत आहेत. फलंदाज बाद होईल. केतन पाटील 0 वरती बाद आणि बालाजी एकर्सला 0 वरती पहिला धक्का. कौशल्य पाटीलची मागच्या मॅच मध्ये खूपच महागडा ठरला होता कौशल्य पाटील, परंतु या ओव्हरमध्ये विकेट त्यानं प्राप्त केलेली आहे. केतन पाटील जो वडूनवगरचा खेळाडू आहे त्याला 0 वरती बाद केलाय. प्ले डाऊन झालाय. बाली आलेत बॅटिंग करण्यासाठी. बाली बागरे 0 वरती पहिला धक्का लागला बालाजी एकर्सला. धाबा चेस करायला कठीण जात आहेत, मात्र ऋतिकने सांगितलं की आम्ही धाबा चेस करू दुसऱ्या सत्रामध्ये. हाही चांगला चेंडू होता. चांगली गोलंदाजी करत असताना तुम्हाला पाहायला मिळते कौशलला. ज्या गोलंदाजीने पहिल्या मॅच मध्ये 5 बॉल मध्ये 27 रन्स दिल्या होत्या त्या गोलंदाजीने आतापर्यंत 3 चेंडू मध्ये एकही धाव दिली नाही आणि 1 विकेट घेतली. हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी काय होईल याचा नेम नाहीये उमेश सर. हा बॉल सुद्धा चांगला आहे. खांद्याचा चांगला वापर करतोय. क्रीज मध्ये टाकलेले बॉल दोन्ही बॉल अगदी चांगल्या टप्प्यावरती होते कौशल्य पाटीलचे. डॉट बॉल नाही, कौशल पाटील आपण पाहिलं बऱ्याच वेळा बालाजी एकर्स याच टीम मध्ये खेळतात सातत्याने शहरी क्रिकेट. त्यामुळे कदाचित त्यांचा वापर केलाय त्याच टीमच्या विरुद्ध. इथे फिल्डिंग थोडीशी खराब झाली होती, मात्र बॅकअप चांगलं आहे. ऋतिक आले ते मिडापूर्ण, मात्र मिडॉनवरनं एक क्षेत्ररक्षक आले. अखेर खातं उघडलं जातं ते बालाजी एकर्स आणि खातं उघडलं जातं ते बालीचं. आता मात्र श्याम चौधरी येतात स्ट्राईक एंडला. 6 ओव्हरची मॅच आहे उमेश मात्रे सर आणि 6 षटकात 55-60 हे चांगलं टार्गेट असू शकतं, कारण की जिग्नेश पडले सारखा गोलंदाज बालाजी एकर्स मध्ये. नक्कीच 55-60 जर आल्या तर फायटिंग स्कोर होईल. कारण पाहता वेळ आपल्याला पाहतोय की 9:30 वाजलेले आहेत. डू फॅक्टर जसा वाढत जाईल तसा मात्र बॉल ट्रॅव्हल होणं अवघड जाईल. मॅच ही उमेश सर महत्वाची आहे ना. हारला तर ठाणा जिल्हा प्रीमियर लीगच्या बाहेर जाल. येस, डू अँड डाय. लेग स्टंपच्या बाहेर हा बॉल पिचिंग केलाय त्यामुळे अंपायर सिग्नल वाईट आणि एक्स्ट्राच्या मदतीने आता स्कोर बोर्ड होती रनाखेत 2. नाही, खूप चांगलं क्रीडांगण तुम्ही पाहतात. बेकुंड हरिभक्त परायण मारुती बॉल लक्ष्मण पाटील क्रीडांगण निळजे असं नामकरण या क्रीडांगणाचं करण्यात आलेलं. विशाल पवार यांची प्रचंड मेहनत आहे. लेदर बॉलच्या मॅचेस उमेश सर या क्रीडांगणामध्ये भरपूर होत असतात आणि जेव्हापासून विशाल पवार यांच्याकडे ही जिम्मेदारी दिली एक रूपरेषाच त्यांनी क्रीडांगणाची बदलून टाकली. खरोखरच अगदी बरोबर आहे. लश ग्रीन आणि असे क्रीडांगण आपल्याला आता कमी पाहायला मिळतात. टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा ज्या ज्या वेळेस आपण संपन्न करतो आणि या स्पर्धा कव्हर करत असताना असे लश ग्रीन जे क्रीडांगण आहेत ते कल्याण डोंबिवलीमध्ये कमी पाहायला मिळतात. खूप चांगलं मैदान निलजे गावाचं आणि निलजे गावामध्ये एक मोठे वर्ल्ड कप याच क्रीडांगणामध्ये होतोय. मकर संक्रांती चषक. नक्कीच नक्कीच 50 वर्षाची परंपरा त्या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला माहिती आहे. अशी स्पर्धा
ज्या स्पर्धेमधील सर्वच ग्रामस्थ त्या स्पर्धेला आपली भेट देतात. प्रत्येक ज्येष्ठ नागरिक असतील, प्रत्येक जण येतात, मुख्य व्यासपीठावरती बसतात, टीमला सपोर्ट करतात. आयोजनासाठी त्यांचं योगदान असतं, खूप मोठा रोल असतो. हे चित्र खूप कमी वेळा पाहायला मिळतं. बऱ्याच ठिकाणी आयोजनं होतात, म्हणजे सर्वच ग्रामस्थ उपस्थित राहत नाही. उमेश सर, एक नक्की बरोबर आहे, अगदी बरोबर तुम्ही उल्लेख केला. अनेक स्पर्धा आमच्या सुद्धा गावामध्ये स्पर्धा होतात, मोठमोठ्या स्पर्धा, परंतु ग्रामस्थ त्या स्पर्धेला भेट देण्यासाठी कमी येतात. परंतु निलजे गाव असं गाव आहे, या मकर संक्रांती चषकामध्ये अनेक गावाचे जे टीम्स खेळण्यासाठी येतात, त्या टीमला सपोर्ट करण्यासाठी त्यांचे ग्रामस्थ त्या क्रीडांगणामध्ये उपस्थित असतात. जाऊया मॅचकडे. पहिल्यावरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवरती आतापर्यंत 3 धावा. प्रीतम बारी येतात ॲज अ आयकॉन, ऑल इंडिया खेळाडू आहे. पालघर विभागातील खेळाडू रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा प्रीतम बारीने चांगली गोलंदाजी केली. 2 षटकांचा स्पेल होता. 8 धावा दिल्या होत्या. 4 विकेट त्याने घेतल्या होत्या. त्यामुळे ह्याही मॅचमध्ये त्याची भूमिका आता महत्त्वाची असेल. ऋतिक पाटीललाही माहिती आहे ही मॅच करो या मरो आहे. इथून जिंकला तर एक संधी मिळेल, जागृती स्पोर्ट बरोबर शेवटची मॅच खेळायला मिळेल. त्यामुळे इतकं सोपं नाही. दोन्ही टीम्स मेहनत करणार आहेत या मॅचच्या मागे. हो, अगदी बरोबर आहे. चांगला उल्लेख तुम्ही केला. या मॅचमध्ये डू अँड डाय ही परिस्थिती आहे. दोन्ही संघाला हा सामना जिंकणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे संघर्ष होणार या मॅचमध्ये. प्रीतम बारी गोलंदाजी मार्कवर कोळेगाव यांकडून. इथे फटका चांगला आहे. मिडो आपला क्षेत्ररक्षक आहेत. थोडीशी मिसफिल्डिंग झाली. ऋतिक पाटील आहे तिथे. 1 रन्स मिळाले. सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट केली आहे, कारण मोठे हिट नाही आहेत. उभे सर 5 धाबा धापक दिलेले आहेत. वाशी इंडियन्स संघ ऑलरेडी सुपर 8 मध्ये क्वालिफाय झाले. गंगाधर इंगोले जे कॅप्टन होते. चांगला सामना झाला आणि गोलंदाजाच्या भेदक माऱ्यामुळे तो सामना मात्र जिंकला वाशी इंडियन्सच्या टीमनं. याचा उल्लेख व्हायला पाहिजे. प्रीतम लो फुल टॉस बॉल होता, व्यवस्थित कनेक्ट करू शकले नाही. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्रक्षक डीप मधनं आले. स्क्वेअर लेगवरनं दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये बाली आणि श्यामचा, कारण की सिंगलच मिळेल. सिंगलने धावसंख्या पुढे सरली. 6 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. मागच्या मॅचमध्ये लो स्कोरिंग मॅच होती. या स्पर्धेतील सर्वाधिक कमी धावा बनवल्या जागृती स्पोर्ट डोंबिवलीने. इथेही सुरुवात ज्या प्रकारे झाली आहे, असं वाटतंय 45-50 पर्यंत बजल मारेल बालाजी एकर्स. कारण सुरुवात तशीच झालेली आहे, कुर्मगती सुरुवात असंच मानावा लागेल. कारण सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. यावेळेस फटका चांगला, हेलिकॉप्टर स्ट्रोक आणि बॉल चाललाय लॉंग ऑन क्लिअर करत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. बालीच्या बॅटमधनं धावसंख्या दुहेरी अंकामध्ये आता पाहायला मिळते 1-0. 1 गडी बाद 10. अजेंडा ऑप्शनच्या भरपूर बाहेर पंचाने वाईट घोषित केलंय. धावसंख्या 11 वरती पोहोचली आहे. कॅप्टन महेंद्र मांगेलाही माहिती आपण पाहिलं तर डू फॅक्टर आहे. फ्लड लाईट मध्ये आपण खेळतोय, त्यामुळे 50-55 हे टार्गेट चांगलं या मॅचमध्ये, कारण मागच्या मॅचमध्ये 37 धावाही कठीण वाटत होत्या वाशी इंडियन्सला. त्यामुळे धावा कराव्या लागतील. प्रीतम इथे चेंडू हवेत आहे. शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक चूक होणार नाहीये. फलंदाज बाद होईल. बालीलाही माघारी परतावं लागेल. 11 वरती दुसरा धक्का बालाजी एकर्सला. वैभवने एक चांगला झेल टिपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये पहिली विकेट गेली. सेकंड ओव्हरमध्ये सुद्धा बाली बागरीला आउट केलाय प्रीतम बारीनं. म्हणजे 2 झटके लागल्यानंतर पहा टीमची धावसंख्या आहे बालाजी एकर्स 2 गडी बाद 11. आता नवीन फलंदाज जयेश पाटील, वंडर बॉय ऑफ भिवंडी. नक्की जेपी आलेत बॅटिंग करण्यासाठी. 11 वरती 2 विकेट गेलेत बालाजी एकर्सचे. थोडंसं अडचणीत सापडलंय. प्रीतम बारी आपण पाहतोय. डॉक्टर ढाणूचा खेळाडू आहे.
आणि लेदर बॉल क्रिकेट सुद्धा ते सातत्याने खेळत असतात आणि लेदर बॉल क्रिकेट तुम्ही खेळला तर त्याचा फायदा टेनिसमध्ये सुद्धा होता. आताच काही दिवसांपूर्वी उमेश म्हात्रे सर आमच्या गावातील एक खेळाडू चिन्मय जयंत पाटील रणजीमध्ये तो पहिली रणजी मॅच खेळला आणि भरपूर आनंद झाला ग्रामस्थांना. कारण टेनिस बॉल खेळत खेळत तो लेदर बॉल क्रिकेट खेळत खेळत रणजी खेळला. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता जेपीचा. डॉट चेंडूची ती समाप्ती होईल. जयेश पाटील आलेत. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक. मला ही स्पर्धा डोळ्यासमोर येते. आजही जयेश पाटीलची बॅटिंग आठवते मला. रोहित 11 देसाई या टीममध्ये आपण खेळताना पाहिलं. सलग 3 वर्ष ती स्पर्धा जिंकली होती. प्रमोद म्हात्रेला सुद्धा आपण त्या संघामध्ये पाहिलं. निलेश म्हात्रे सुद्धा त्या संघामध्ये होते. पिंटेश जोशी होते आणि जयेश पाटील बैठी स्ट्रोक भरपूर त्यांनी ठोकले होते आणि जबरदस्त कामगिरी राहिली होती. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक प्रीमियर कॉलनीच्या मैदानात. हो अगदी बरोबर आहे. 360 हा खेळाडू आहे. मैदानाच्या चारी बाजूला चौफेर फटके बाजी करणारा हा खेळाडू आहे. जयेश पाटील 2 षटकांचा खेळ संपला. 11-2 अशी परिस्थिती आहे मैदानामध्ये. बालाजी एकच या टीमची. 5.5च्या सरासरीने धावा आल्यात नितीन या मॅच मध्ये आतापर्यंत. कौशल्य त्यांच्या कौशल्य पहिल्या मॅच मध्ये 5 बॉलमध्ये 27 दिल्या होत्या. त्यांनी या मॅच मध्ये फक्त पहिल्या ओव्हरमध्ये 3 दिले. हे क्रिकेट आहे. आणि भिवंडी म्हटल्यानंतर सुद्धा खेळाडूंचा खजिना उभा सर दीपक मडवीला कसं विसरून झाले, ज्याने रिव्हर्स फटक्यासाठी खूप ओळख राहिली त्यांची. मॅन फ्रॉम पायगाव त्याचा आपण उल्लेख नेहमीच करत असतो. सध्या आपण पाहिलं त्यानंतर जयेश पाटीलचा आपण उल्लेख करतो. सध्या भावेश पवार याचा उल्लेख होतो. एवन पवन आहेत आणि भरपूर खेळाडू आहेत. महेंद्र मागे सारखा एक चांगला मॅच फिनिशर म्हणून त्याची ओळख आहे आणि भरपूर खेळाडू दिलेत. काल अजय पाटीलला सुद्धा तुम्ही पाहिलं, मॅन फ्रॉम भरोडी. भरपूर खेळाडू दिलेत कारण भिवंडीमध्ये सुद्धा सातत्याने भरपूर स्पर्धा होत असतात. अगदी बरोबर आहे. पूर्वी ओपन खुल्या गटातील खेळाडूंचा उल्लेख व्हायचा, परंतु आता ग्रामीण खेळाडूंचा भरपूर उल्लेख होतोय. यावेळेस स्ट्रॉंग अपील होती पंचांकडे, परंतु पंचांना आता हाईट फॅक्टर मुलं कुशल ज्यावेळी चेंडू रिलीज करतात त्यांचा फॉलो थ्रू मध्ये आला असावा कदाचित, हेच उमेश केने सर सांगतायत. येस, मागच्या मॅच मध्ये सुद्धा असंच झालं. ज्यावेळेस तुम्ही राऊंड विकेट गोलंदाजी करता, त्यावेळेस तुम्ही लेग बिफोर विकेटची अपील करता, त्यावेळेस पंचांच्या समोर जर आला तर पंचांना तो निर्णय देताना थोडासा अडचण निर्माण होतो. त्यामुळे मात्र पंचांना आता लेग बायचा इशारा दिलाय. टेन स्पोर्टचे ऑनर सुलतान खान मॅन फ्रॉम उल्हासनगर यांचं आगमन झाले. सुलतान, स्वागत आहे आपल्या या स्पर्धेमध्ये. SSCC डोंबिवलीमध्ये त्यांना तुम्ही खेळताना पाहिलं. कौशल पाटील, टायमिंग झालं नाहीये, चेंडू बराच वेळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक काय करतायत, कोऑर्डिनेशन दिसत नाहीये, कॉल झाला नाहीये. 2 क्षेत्ररक्षक आले होते आणि धावाही 2 मिळाले. 14 धावा झाल्या. तिसरं षटक मार्गस्थ. अजूनही धावांसाठी संघर्ष करतो या मॅच मध्ये बालाजी एकर्स. संघर्ष शाखे दाबास मध्ये मागच्या मॅच मध्ये सुद्धा जागृती स्पोर्ट संघर्ष करत होता. यावेळेस पहा लोवर फुलटो थ्रू द कव्हर दिशा दिली. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, थोडीशी पंबलिंग होते, त्यामुळे 2 धावा इथे मिळतात JP ला. मंडप डेकोरेशन वाल्यांना विनंती असते आपण अर्जंट आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचे. मंडप डेकोरेशन वाले आपण अर्जंट आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचे. लवकरात लवकर धावा झाल्या. 16 विकेट गमावल्या. 2 तिसरं षटक मार्गस्थ आहे. कौशल पाटील राईट मोर द विकेट. सुशांत म्हात्रे चोळेगाव यांचे इथे आगमन झाले. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मात्र इथे व्हाईट यॉर्कर तुम्हाला पाहायला मिळतोय. चेक केले जाते साईड लाईन, मला वाटतं चेक करायचे नक्कीच. आणि बघायचं तर तिसरे पंच रिटर्न क्रीज चेक केली जाईल. एक्झॅक्टली कुठे पाय पडलाय, कारण हाईट भरपूर आहे. ज्या प्रकारे अमर ठाकूरला तुम्ही पाहता सोनारपाड्याचे चॅलेंज स्पोर्ट या संघामध्ये ते खेळलेले आहेत, तो संघ सुद्धा सुपर 8 मध्ये. मंडप डेकोरेशन वाले कुठे असतील तर आपण लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचे. मंडप डेकोरेशनचे प्रोप्रायटर लवकरात लवकर या. आणि बघायचं तर तिसऱ्या पंचांचं काय डिसिजन येतोय. ठाणा जिल्हा प्रीमियर लीग 2024 चौथं पर्व. प्रथम क्रमांक 5 लाख, द्वितीय क्रमांक 2.5 लाख. फेअर
फेअर डिलिव्हरी आले म्हणजे चांगला यॉर्कर इथे पेश केलाय कौशल्य पाटील. धावा अखेर 16 स्कोर बोर्डवरती. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 2 विकेटचं नुकसान झालंय. नाही उमेश सर, असं वाटतच नाही की याच टीमने पहिल्या मॅच मध्ये 88 धावा खर्च केल्या होत्या. फटका चांगला आहे, सरळ बॅटने कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने 6 धावांसाठी षटकार. हा बॉल चांगला आहे. गुडलेन स्पॉट वरती पडल्यानंतर पहा चेंडूनं उचली घेतली, बीट करून गेला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलनं ओव्हरची झाली समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर बालाजी एकर्स या टीमची धावसंख्या आहे 2 गडी बाद 22 धावा. नाही, नक्कीच धावांसाठी थोडासा संघर्ष करावा लागतोय. उद्या ही सुपर 8च्या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळेल. पहिलीच मॅच श्री गजानन आपण पाहिलं तर श्री गजानन डेव्हलपर्स मांडा विरुद्ध शेलके ब्रदर्स पोगाव पहिलीच मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर दुसरी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल त्विषा स्पोर्ट रिची जितू निलेश इलेव्हन डोंबिवली विरुद्ध चॅलेंज स्पोर्ट ही दुसरी मॅच असेल. तिसरी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल पॅरामाउंट RMC इन्फा त्याच्या विरुद्ध अजूनही संघ डिक्लेअर झाला नाहीये. मात्र चौथ्या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल सुपर 8ची चौथी मॅच मोलिक 11 मेगा स्पोर्ट वाघबिल विरुद्ध वाशी इंडियन्स अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे थोडंसं प्रथमेश ठाकरेला वेट करावं लागतोय की त्याच्यासोबत कोणती टीम येणार आहे. त्याचं उत्तर शेवटच्या मॅच नंतर मिळेल. करण अंबाळा सुद्धा आपण त्या संघामध्ये पाहतोय. त्यामुळे ते वाट पाहतायत की त्यांच्यासोबत कोणता संघ येईल आणि ते डिसाईड होईल शेवटची मॅच संपल्यानंतर. जागृती स्पोर्ट आणि यातून विजेता संघ ज्या त्या 2 टीम्स मध्ये मॅच होईल त्यानंतर डिसाईड होईल. श्री गजानन डेव्हलपर्स मांडामध्ये आपण बघतो एज आयकॉन भूषण गोळे मॅन फ्रॉम सातारा, राहुल जोगाडिया, विजय पावलेला तुम्ही पाहतायत त्विषा रिची जितू डोंबिवली. चॅलेंज स्पोर्ट मध्ये आपण पाहतोय राजेश सोळटे काल तुम्ही पाहिलं. मोलिक 11 मेगा वाघबील संघ आपण पाहतोय. त्याच्यामध्ये आपण रणजित फराडेला तुम्ही पाहतायत आणि वाशी इंडियन्स मध्ये सुमित डेकले एज आयकॉन खेळत आहेत. 3 षटकांचा खेळ समाप्त आहे. 22 धावा धापलको लागल्यात 3 षटकांमध्ये. आपण पुन्हा एकदा ऐकूया उमेश माते सरांचा आवाज. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. टीमची धावसंख्या 22 या आकड्यावरती. आता ओव्हर नंबर 4 मध्ये किरण शिंदे आलाय बॉलिंगसाठी. चोलेगावचा हा खेळाडू आणि स्ट्रायकिंग इल्ला श्याम चौधरी आहे. 4 बॉल त्यानं फेस केलेत आतापर्यंत. 3च धावा त्याच्या बॅटमधून. मागच्या मॅच मध्ये चांगले षटकार ठोकले होते श्याम चौधरीनं. यावेळेस पाक कमी गतीने टाकलाय. थोडासा कटरचा वापर केलाय. पडल्यानंतर थोडासा हलकासा बाहेर चेंडूनं वळण घेतलं, बीट करून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. चांगलीच गोलंदाजी किरण शिंदेची. दुसरा बॉल स्लॉग स्वीप केलाय, उडवलाय बॉल लॉंग लेगच्या वरून. बॉल सीमारेषा पलीकडे श्याम चौधरीच्या बॅट मधून येतोय हा बिग हिट षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. टेमघरचा ब्रँड दाखवतोय श्याम चौधरीच्या बॅट मधून. आणखीन एक धमाका षटकार.
हा प्रयत्नाला यश होतंय. सलग 2 षटकार ठोकलेत आणि या षटकाराच्या मदतीने आता स्कोर बोर्डवरती रन झाले 34. सर आता धावा येत आहेत. चौथं षटक मार्गाचे धावा यायला सुरुवात झाली. यावेळेस मात्र हलक्यात खेळत आहेत. डीप कव्हरवरनं क्षेत्ररक्षक वेगाने येतात. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थोडीशी खराब फिल्डिंग आहे. जयेशने सांगितलं नाहीये तुला ओव्हर खेळायची कदाचित हे सांगतायत, कारण फिरकी गोलंदाज आहेत आणि फिरकी गोलंदाजाच्या विरोधात नेहमी श्याम चौधरी चांगली बॅटिंग करतात. मॅन फ्रॉम टेमघर. 36 धावा झाल्यात. चौथं षटक मार्गस्थ असताना 6 षटकांची लढत. बालाजी एकर्स आणि दुसऱ्या बाजूला आरोही एंटरप्राइजेस कालेर भिवंडी. मॅच नंबर 4 तुम्ही पाहताय. आजच्या रात्रीतला चौथा सामना. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस पहा आउटसाइड डॉफ स्टंप. बघूया पंच काय डिक्लेअर करतायत. नो बॉल. नक्कीच नो बॉल घोषित करण्यात नो आलेलं बॉल आहे. घोषित केलाय आणि पंच सांगतायत की वेस्ट आहे, म्हणजेच कमरेच्या बॉल वरती आहे की नाही हे चेक करण्यासाठी मात्र आता तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. येस अंपायर, नो बॉल. येस, ऑनफिल्ड पंचानं डायरेक्ट नो बॉल घोषित केलेला आहे, म्हणजे पुढचा बॉल आहे प्री हिट. फ्रीटचा बॉल किरण शिंदे. श्यामसाठी हा चेंडू तुम्ही पाहतायत उंच गेलाय आणि जाईल मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. श्याम चौधरी ऑन फायर. षटकार. हा स्लॉग हिट. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 21 धावा आलेल्या आहेत. चांगलीच बॅटिंग करतोय. बॉटम एंडचा चांगला वापर, फुटवर्क चांगला आहे, क्रीजचा चांगला वापर करतोय श्याम चौधरी. टेमघरचा ब्रँड या मॅच मध्ये चाललाय. आणखीन एक शपल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसलाय आणि बीट करून त्याला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलचे ओव्हरनं समाप्ती होते. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा आल्यात नितीन कालंज 43, म्हणजे चांगला टार्गेट आता सेट होण्याच्या मार्गावरती आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आहे 2 गडी बाद 43. अजूनही 2 षटक बाकी आहेत. या 2 षटकामध्ये धावा किती होतील नितीन कालंज? नाही 20 जरी आल्या तरी 63 होतील. 64 चेस करायला इतक्या सोप्या नाहीत या खेळपट्टी. लेदर बॉलची खेळपट्टी आहे आणि ग्रास मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे इतकं सोपं नाहीये. ग्राउंड स्ट्रोक जर तुम्ही खेळताय तर लवकर चौकार जाणार नाहीये. त्यामुळे सेकंड इनिंग मध्ये मदत मिळू शकते गोलंदाजी करणाऱ्या टीमला. पहिल्या 2 ओव्हरमध्ये सुरुवातीला धावा येत नव्हत्या, परंतु त्यानंतर मात्र श्याम चौधरीची बॅटचा तडाखा आपण पाहिला आणि या ओव्हरमध्ये 3 षटकाराच्या मदतीने आता धावा झालेल्या आहेत आतापर्यंत 43. 4 षटकांचा खेळ संपला. 43ला 2. आता ओव्हर नंबर 5 मध्ये बॉलिंग साठी आल्या प्रीतम बारी. षटक क्रमांक 5 वर टाकण्यासाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्स इंड कडून चार षटकात 43 धावा झाल्यात. बालाजी एकर्स मागच्या षटकात 21 धावा आल्या. 3 षटकात फक्त 22 होत्या आणि एका षटकात 21. हे क्रिकेट आहे. क्रिकेट असा खेळ आहे, एखाद्या षटकात पूर्णपणे मॅचचं समीकरण बदलून जातं. मागच्याच मॅच मध्ये तुम्ही पाहिलं उमेश सर, विशाल पाटील रनआउट झाले आणि त्यानंतर धावा बनल्या नाही. केतरी लगेच बाद झाले होते, त्यामुळे धावांसाठी संघर्ष करावा लागला. हेच तर क्रिकेट आहे. यावेळेस पा फटका चांगला इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला. जयेश पाटीलचा एक चांगला ब्रँडचा फटका आणि बॉल निघून काढलाय सीमारेषा पलीकडे 4 धाबांसाठी. जयेश पाटीलच्या बॅट मधून येतोय हा क्रॅकिंग
चौथं षटक जसं सुरू झालं आपण पाहिलं तर धावा 21 आल्या आणि आता बघा 5व्या षटकाची सुरुवात चौकारने झाली उमेश सर. हा बॉल थोडासा कमी गतीने टाकलाय, फिंगर्स रोज केली, पडल्यानंतर बॉलनं थोडंसं वलन घेतलंय, म्हणजे हलकासा कटर लेन बॉलचा वापर करतोय प्रीतम बारी. पहिला बॉल या बॉलच्या तुलनेने थोडासा पुढे टाकला होता, त्यामुळे जयेश पाटीलला रूम मिळाला. इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला उडवला, त्यानंतर हा बॉल डॉट. टीमची धावसंख्या 47. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न फसलाय, पाहिजे तसा फटका कनेक्ट झाला नाहीये. सिंगल मिळताना दिसते जेपीला आणि या सिंगलच्या मदतीने आता स्कोर बोर्डवरती रन आहेत 48. पहिली मॅच उमेश सर आपण पाहिलं तर प्रीतम बारीने 2 षटकांचं स्पेल कोळेगाव एंडकडनं टाकलं होतं. याही मॅचमध्ये पहिली ओव्हर कोळेगाव एंडकडनंच टाकली होती, मात्र दुसरं षटक कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं त्याला इन्व्हाइट केले. ही कॅप्टनशिप आपण पाहतोय, संघनायकाची वेगळी रणनीती आपल्याला पाहायला मिळते. येस, क्रिकेटमध्ये रणनीती होते, परंतु ती सक्सेस सुद्धा करावी लागते. चांगला तुम्ही उल्लेख केला, पहिल्या मॅचमध्ये फार एंड कडून त्याने गोलंदाजी केली, तिथे त्याला यश प्राप्त झालं. परंतु या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडमधून जो गोलंदाजी करतोय आतापर्यंत त्याच्या वाटेला यश आलं नाहीये. टीमची धावसंख्या 48. 4.3 ओव्हरचा आतापर्यंत खेळ संपलाय. ओहो, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅकवर्ड पॉइंटला खूप चांगला झेल टिपला तिथे श्याम चौधरी बाद. आणखीन एक धक्का इथे लागतोय बालाजी एकर्स या टीमला. स्वतः कॅप्टन येत आहेत. 48 वरती तिसरी विकेट गमावली बघा. मैदानाच्या चारी बाजूला आपण पाहिलं तर 25 पेक्षा जास्त बॅनर्स सीआरएमचे आहेत आणि त्या बॅनरला डायरेक्ट हिट झाला तर एमआयकडनं 1000 रुपये आणि टप्पा हिट झाला तर 500 रुपये. मात्र बघा कोणता खेळाडू पहिला ठरेल जो या बॅनरला हिट करेल. उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. चला, महेंद्र मागे, मायटी महेंद्र मैदानाच्या आतमध्ये, टीमचा नेता, संघनायक. 48ला 3. स्कोर बोर्डवरती रन आहेत बालाजी एकर्स या टीमच्या. हा सामना महत्वाचा आहे दोन्ही संघासाठी. डू अँड डाय. प्रीतम, सेन्सिबल क्रिकेट. चेंडूला येऊ दिला, हलक्या हातानं फक्त ढकलला बॉल सॉल्ट आणि मात्र सिंगल कंप्लीट केली. सिंगलनं आपलं खातं उघडलं, संघाची धावसंख्या पुढे नेली 49 या आकड्यावरती. शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हर मधला. नाही, 49 धावा झाले. कदाचित प्रीतम भारीचं षटक विकेट द्यायची नसेल अशी रणनीती असू शकते जयेश पाटील आणि महेंद्र मागेची, त्यामुळे एक बॉल शिल्लक आहे. ही ओव्हर आपल्याला खेळायची आहे, त्यानंतर मात्र अटॅक आपल्याला करायचा आहे असा इरादा असेल. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न, पंचांकडे लाऊडली अपील आणि अंपायर सिग्नल लेग बाईट्स. लेग बाईटच्या रूपानं मात्र ओव्हरची होते समाप्ती. 5 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती बालाजी एकर्स 3 गडी बाद 50. अर्धशतक धावफलकावरती लागलेला आहे. खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय. TDPL ठाणे जिल्हा प्रीमियर लीग सीझन नंबर 4 आणि या स्पर्धेचे भाग्य विधाते ज्यांच्या अथक मेहनतीनं, अथक परिश्रमानं ही स्पर्धा संपन्न केली जाते या 4थ्या पर्वामध्ये. जलपेश भोईर, सुशील पाटील, तेजेश पाटील हे या स्पर्धेचे पिलेर आहेत, स्तंभ आहेत आणि त्यांच्या अथक परिश्रमानं ही स्पर्धा आम्ही तुमच्या समोर 4थ्या पर्वामध्ये घेऊन आलेलो आहोत. 4थं पर्व यातच सर्व असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. खूप चांगली स्पर्धा, सर्वांच्या चर्चेला
आणि सर्वांच्या पसंतीला उतरलेली स्पर्धा तुम्ही पाहताय. आज या स्पर्धेतला चौथा दिवस, चौथी रात्र. उद्या या स्पर्धेतला शेवटचा दिवस आहे. उद्या सुपर 8 चे सामने आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच योगा आहे. चौथा दिवस, चौथी रात्र आणि या चौथ्या रात्रीमध्ये सामना क्रमांक सुद्धा चौथा आहे. बालाजी एकर्स आणि आरोही एंटरप्राइजेस भिवंडी कालेर. ओहो स्विच इट, वा भाई वा, ब्रिलियंट स्ट्रोक आणि बॉलला पाठवलाय स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार जेपीच्या बॅटमधून. स्विच इट करण्याचा प्रयत्न फसला, यश आलं नाहीये या फटक्या मागे आणि बीट करून गेला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. हा बॉल डॉट आहे, कमबॅक करतोय. नक्की 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मात्र कॅप्टन महेंद्र मांगे विचार करत असेल की मला स्ट्राईक कधी येणार. आता जेपी तितकाच चांगल्या कॅलिबरचा फलंदाज आहे. 4 चेंडूचा खेळ शिल्लक. यावेळेस फटका चांगला आहे, गॅप भरपूर आहे मोठी आणि गॅपला भेदून चाललाय. 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून बॉल मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून बॉल सीमा रेषा पलीकडे जेपीच्या बॅट मधून येतोय. TTPL हा बॉल चांगला आहे, खोदून काढलाय. बॅटची कडा बॅकआउट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मात्र कंप्लीट झाली आणि या सिंगलच्या मदतीने आता स्कोर बोर्ड होती रन आहेत 59 धावा, 59. लॉस ऑफ 3 विकेट्स. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 2 बॉल खेळण्यासाठी आता मायटी महेंद्र मागे ऑन स्ट्राईक. पहिल्या मॅच मध्ये जागृती स्पोर्टने 88 केल्या. दुसऱ्या मॅच मध्ये वाशी इंडियन्सने 63 केलं. तिसऱ्या मॅच मध्ये जागृती स्पोर्टने फक्त 37 आणि या मॅच मध्ये आतापर्यंत 59 झालेत. 2 बॉल बाकी आहेत नितीन. 2 बॉल मध्ये एखादा मोठा फटका येईल असं वाटतंय आणि आलाय. तिथे चांगला प्रयत्न वाईडिश लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाचं आणि बॉलला बाहेर. मायटी महेंद्र मागे एक वेल फिनिशर. सिद्दीक भावे सरांनी चर्चाही केली की एक षटकार येईल. सिद्दीक बाबे सांगत होता की 2 बॉल मध्ये एखादा तरी येईल असा परफेक्ट अंदाज होता आणि त्या 2 बॉलच्या अगोदरच पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. महेंद्र मागेच्या बॅट मधून टीमची धावसंख्या षटकाराच्या मदतीनं 65 या आकड्यावरती. 65 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल शिल्लक. वैभव मालींचा. हा बॉल इथे डायरेक्ट हिट केला, फलंदाज बाद. रनआउटच्या रूपानं आणखीन एक फलंदाज बाद होते, परंतु आता बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतला वाईट साठी. रनआउट घोषित केलेला आहे, परंतु बॅटिंग करणाऱ्या टीमने हा बॉल वाईट साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. बघूया तिसरे पंच आता टीव्ही अंपायर आमचे काय निर्णय देतील. नक्कीच तिसऱ्या पंचांचा निर्णय येणं बाकी आहे. 65 धावा ऑलरेडी झालेले आहेत बालाजी एकरच्या, म्हणजे फायटिंग स्कोर आहे इथून. मात्र बघा शेवटच्या चेंडूमध्ये काय निर्णय येईल. फलंदाज रनआउट झालेले आहेत, मात्र योग्य बॉल आहे की वाईड आहे हे तिसरं पंच आपल्यापर्यंत ही माहिती पोहोचवतील. रवी वायले सुद्धा आमच्यासोबत जोडले गेलेत वसारचे, त्यांचे हार्दिक स्वागत.
65 धाबा झालेल्या आहेत आणि इथे फेअर डिलिव्हरी म्हणजे वाईड नाहीये. 65 धाबा झालेल्या आहेत बालाजी एकर्स या टीमच्या आणि 66 धाबांचं लक्ष या मॅच मध्ये असेल आरोही एंटरप्राइजेस भिवंडी कालेर या टीमच्या समोर. जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये आम्ही करतोय परिवर्तन. या ऐकूया सेकंड इनिंग मध्ये आमचे सहकारी समालोचक मित्र सिद्दीक भावे आणि IPL समालोचक आमचे मित्र कुणाल दात्याना. धन्यवाद. 66 टू विन 66 धाबांचं लक्ष आहे. चला लगेच बालाजी एकर्स आपल्याला फिल्डिंग लावायची आहे. तर गुरु बेलेलकर यांचे आगमन झाले हेडुडनीचे, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. ठाणा जिल्हा प्रीमियर लीग मध्ये काही सन्मान आम्ही करणार आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावरती. तर हनुमान म्हात्रे यांचाही सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. तर या हनुमान म्हात्रे मोठा गावचे, आपला सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. हनुमान म्हात्रे यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती. नाही, प्रचंड मेहनत राहिली जलपेश या दोघांचाही मी उल्लेख करेन. शेवटच्या दिवशी तुमचाही सन्मान आम्ही करणार आहोत. तर या हनुमान. शेवटच्या बॉलवरती नक्कीच फलंदाज रनआउट झाले. हनुमान म्हात्रे यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती लगेचच केला जाणार आहे. यातून विजेता संघ आजच्या दिवसातील शेवटची मॅच जागृती स्पोर्ट वाट पाहत आहेत. जागृती स्पोर्ट डोंबिवली विराज चोरगे साहेबांचे इथे आगमन झाले. त्यांचा संघ तुम्ही पाहतायत बालाजी एकर्स आणि लकी पॅकर्स आहेत. आता रबर बॉलची शेवटची स्पर्धा 1 लाखाची जिंकली होती बालाजी एकर्सने. त्यानंतर पुण्यामध्ये जाऊन सुद्धा एक स्पर्धा जिंकली. तर मी चर्चा आहे बालाजी एकर्सची सुद्धा टेनिस क्रिकेटमध्ये. त्यानंतर वीरनाथ म्हात्रे सुद्धा इथे उपस्थित आहेत, मोठा गावचे, त्यांचाही सन्मान होईल. तर या वीरनाथ, आपलाही सन्मान आपण स्वीकारायचे. मिस्टर GTC यांनी या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक जलपेश यशवंत भोईर यांच्या शुभ हस्ते हे सन्मान केले जातात. ठाणा जिल्हा प्रीमियर लीग 2024 चौथं पर्व तुम्ही पाहतायत निजे नगरीमध्ये. भरपूर संख्येने प्रेक्षक आलेत, त्यांचेही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. कारण प्रेक्षक या स्पर्धेचे प्रमुख घटक आहेत. त्यानंतर बाळा म्हात्रे आमचे मित्र उपस्थित आहेत, मोठा गावचे, त्यांचे सन्मान होईल. मोठा गाव ग्रामीणसाठी खूप मोठं योगदान त्यांचंही राहिलं. ज्यावेळी 2 वेळा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक ही स्पर्धा जिंकली. देवेंद्र म्हात्रे साहेबांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्याही दिवशी ते उपस्थित होते देवेंद्र म्हात्रे साहेब आणि त्यांची उपस्थिती आपण पाहतोय. बाळा म्हात्रे यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय. सध्या बैलगाडी क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचं नाव चर्चेत आहे. मोठा गाव म्हटल्यानंतर क्रिकेट, त्याच्या व्यतिरिक्त बैलगाडी क्षेत्र. विलास भोईर आमचे या विलास भोईर आपलाही सन्मान होईल. जलपेश भोईर यांचे काका आहेत आणि सध्या मोठा गाव 40+ साठी ते टेनिस क्रिकेट सातत्याने खेळत आहेत. चला बॅट्समन लगेच पाठवायचे आहेत. आरोही एंटरप्राइजेस कालेर बॅट्समन पाठवायचे तर ऋतिक आपले लवकर, वेळ आपल्याकडे कमी आहे. उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. आमच्या मुख्य व्यासपीठावरती काही आम्ही सन्मान करतोय. जयेश भोईर इथे उपस्थित आहेत, त्यांचे सन्मान होईल. या जी स्पर्धा तुम्ही पाहतायत ठाणा जिल्हा प्रीमियर लीग आणि त्या स्पर्धेचे आयोजक जलपेश भोईर मोठा गावचे आणि त्यांच्याच गावातील हे सर्व मान्यवर तुम्ही पाहतायत. यानंतर आम्ही अजून एक सन्मान करणार आहोत. सुशांत म्हात्रे इथे उपस्थित आहेत, त्यांचाही सत्कार होईल. युवा उद्योजक चोळेगावचे आणि जलपेश भोईर यांचे मित्र सुद्धा आहेत. तर या सुशांत म्हात्रे, आपलाही सन्मान केला जाईल. सुशांत म्हात्रे यांचाही सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला होतोय. या स्पर्धेत आपण पाहिलं तर आमचे आचारी कीर्तिनंद खुटारकर डायगर यांच्या माध्यमातून खूप चांगली मेजवानी तुम्ही पाहतायत आयोजन समितीसाठी. त्यानंतर आता ज्यांचं आगमन झालं हेडुडणे गावचे
गुरु बेलिलकर इथे उपस्थित आहेत, त्यांचाही सत्कार होईल. या गुरु बेलिलकर, क्रिकेटवरती असलेलं त्यांचंही प्रचंड प्रेम तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतं. रेड रूटने संघ सुद्धा तुम्हाला खेळताना दिसतो बऱ्याच वेळा ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, आणि गुरु बेलिलकर नेहमीच त्यांना सपोर्ट करत असतात. चेंडू कधी हरवला फुटला तुम्हाला नवीनच मिळणारे लक्षात घ्या. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद नितिन कालन, धन्यवाद उमेश मात्रे। आइए दोस्तों लौट चलते हैं DDPL सीजन 4 की अद्भुत दुनिया में क्रिकेट की। मेरे साथ सर कुणाल दाते मिस्टर IPL जुड़ चुके हैं। ये कल का संग्राम सुपर 8 का दिखाया जा रहा है। शिल्के बरदस पोगांव और श्री गजानन स्मूर्ति मांडा के बीच पहला मैच। TDPL की सराहना चारों ओर हो रही है। खेल की शुरुआत गेंदबाजी के लिए गुजरात के जिग्नेश पटेल। पहली गेंद के साथ नंदन पाटिल को बहुत ही खूबसूरत कवर ड्राइव, गेंद डीप कवर में जा रही है, अब जाके उठाया है 2 रन। कुणाल, नंदन को वैसे भी किंग ऑफ रिंग कहा जाता है आणि त्याचं उत्तम उदाहरण त्याने पहिल्याच बॉलवर पेश केले। विशेष म्हणजे जिग्नेशच्या विरुद्ध एक चांगला फटका सजवत असताना 2 धावांनी स्वतःचंही खातं उघडलं आणि आरो एंटरप्राइजेसचंही खातं उघडलंय। या मॅच मध्ये पॉवर प्ले खूप महत्वाचा असेल आणि त्यामध्ये जिग्नेशच्या त्या ओव्हर मध्ये तुम्हाला नक्कीच धावा वसूल कराव्या लागतील। एग्जैक्टली देखिए DDPL की सराहना सारे तरफ हो रही है। विवेक पाटिल खांडवाल मेरे बहुत ही करीबी दोस्त हैं, बहुत अच्छे क्रिकेटर, उद्योगपति और हमने लोना ग्रामीण संगठन के अध्यक्ष MD सेठ ने काफ़ी सराहना की है, जो कि जिन्हें गोल्डन मैन कहा जाता है। स्वागत है आपका। जिग्नेश क्रीज के कोने से इस मर्तबा कटर थी, समझ नहीं पाए वहां पर बल्लेबाज नंदन पाटिल। बॅटची कडाई देखील तिथे घेतली होती आणि त्याचमुळे कॅच इटचा कॉल इथे केला होता गोलंदाज आणि त्याचबरोबर सर्वच खेळाडूंनी। क्लोज विकेट कीपिंग करत असताना हा झेल नक्कीच हातातून निसटलाय महेंद्र मागेच्या। जिग्नेश पटेल खींच के मारा है, पीछे खिलाड़ी है, देखते रह जाएंगे। गेंद मिड विकेट बाउंड्री पर काऊ कॉर्नर में जाती हुई, अंपायर का इशारा, 6 रन। बरोबर बॅकफुटला जात असताना स्ट्रोकसाठी जागा बनवली आणि बॅट पाकाय तडाके बंद फिरली आहे। 6 धावा मिळत आहेत नंदन पाटीलच्या खात्यामध्ये। किंग ऑफ रिंग धावा करताना दिसतो या मॅच मध्ये। मागच्या मॅच मध्ये लवकर बाद झाला होता, अपयश आलं होतं, परंतु या मॅच मध्ये ते अपयश भरून काढत असताना दिसतोय नंदन पाटील। टीमची धावसंख्या 8। बालाजी एकर्स के ओनर विराट चोरगे हमारे बीच में, जबकि आरोही के ओनर इस वक्त बल्लेबाजी कर रहे हैं नंदन पाटिल। जिग्नेश अब तक नंदन पे बंधन नहीं लगा पाए हैं। फिर क्रीज में पीछे जाके पुल किया, जेपी मौजूद है डीप में, एक से ज्यादा कुछ भी नहीं। पॉजिटिव रिप्लाई आरोही इंटरप्राइजेस कालेर का। एक्झॅक्ट। आणि पहिल्या बॉलच्या तुलनेमध्ये काही शॉर्ट बॉल टाकलेत या ओव्हरच्या दरम्यान आपण पाहिलंय जिग्नेशने। कदाचित ती रिदम सध्या तरी त्याला मिळालेली नाही आणि ती लवकर तो शोधू शकतो। 32 बॉलचा खेळ शिल्लक आणि 32 बॉल मध्ये 57 धावा करायचे आहेत। कुणाल पाटील यांच्या वतीने पारितोषिक आहे। 3 सलग षटकार मारले तर 5,000 आणि 4 मारले तर 10,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल ऋतिक पाटील साठी। ऋतिक पाटिल बहुत ही कमाल के खिलाड़ी हैं। बैकफुट पे गए, हल्के हाथों से गेंद को पंच किया, कवच में 1 रन। 1 रन से डबल फिगर में जाता हुआ स्कोर। देखिए 66 का लक्ष्य और 10 रन आए हैं, वो भी जिग्नेश के ओवर में। मागच्या मॅच मध्ये 0वर आउट झाला होता, तर नक्कीच 1 धाव त्याच्या खात्यामध्ये जाते। मॅजिकल फिगर मध्ये आता स्कोर बोर्ड आहे, 10 धावा झाल्यात। जिग्नेश पटेल नंदन को उछाल दिया है, 6 रन। क्या बल्लेबाजी कर रहे हैं नंदन पाटिल।
समोर हा षटकार लॉंग ऑनला 6 धावा मिळताना दिसतात. TDPL सिक्सर नंदन पाटीलच्या पॅटमधून संघ मालक देखील आहे, महत्वाची भूमिका त्याला माहिती या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर धावा करावे लागतील, स्वतःला करावे लागतील आणि तो करत असताना पाहायला मिळालाय. 16 धावा पहिले षटक संपलंय. चांगलं षटक राहिलंय टीम आरो इंटरप्राइजेस कालेर भिवंडीसाठी. बचे हुए 5 ओवर में जो आस्किंग रन रेट है वो नीचे आ चुका है. 50 रन चाहिए, 10 का आस्किंग रन रेट है. बहुत ही पॉजिटिव रिप्लाई आरओवी इंटरप्राइजेस कालेर का आप देख रहे हैं. पैक क्राउड इस वक्त नजर आ रहा है नीलजे के ऐतिहासिक मैदान में. सभी का हार्दिक स्वागत है. ठंडी गुलाबी है लेकिन क्रिकेट तो बहुत ही शराबी है. नशावार क्रिकेट आप देख रहे हैं TDPL में. रात बहुत ही सुहानी. ये देखिए कौशल पाटिल को वहां दिखाया जा रहा है डगआउट में. नंदन पाटिल, इनके नाम एक रिकॉर्ड है. इस गेंद के बाद मैं आपको बताऊंगा. गेंदबाजी के लिए पंकज माली भाटाले एक्सप्रेस. ऑफिस टाइम के बाहर बहुत खूबसूरत स्क्वायर ड्राइव. गेंद गैप में ट्रैवल हो रही है. दूर से खिलाड़ी पहुंचे हैं और ऋतिक पाटिल का एक क्लासिकल स्ट्रोक 2 रन जगह दी थी वहां पर हाथ खोलने की भाटाले एक्सप्रेस. पंकज माली 2 खिलाड़ी हैं जिन्होंने भिवंडी क्रिकेट में इतिहास रचा है. पंकज माली ने पिछले बाली ट्रॉफी में BC4 फॉर्मेट से सेमीफाइनल में भी हैट्रिक किया और फाइनल में भी. नंदन पाटिल मात्र एक ऐसे बैट्समैन हैं जिन्होंने सिटी क्रिकेट में 6 गेंदों में 2 मरतबा 6 चौके लगाए. पंकज माली सामने की ओर से आते हुए ऋतिक को तान दिया आसमान में. पीछे खिलाड़ी हैं. क्या गेंद मैदान के बाहर? यस, 6 रन. चा खूपच चांगला वापर इथे केला. जसा टप्पा पडला त्याच्यावर मोहर लागली होती या षटकाराची. चांगलं टायमिंग इथे पाहायला मिळालं आणि सलग 3 षटकार मारले तर 5,555 रुपयाचं पारितोषिक प्रथमेश पाटील संदप यांच्याकडून देखील दिलं जाईल. कुणाल पाटील यांच्याकडून देखील दिलं जाईल. वडवलीचे आहेत त्यांच्याकडून देखील 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल. 4 मारले तर 10,000 रुपये दिले जातील. चांगली बॅटिंग करत असताना सुरुवात झाली आता ऋतिक पाटीलच्या बॅटमधून षटकाराने. देखिए ऋतिक पाटिल जब शॉट खेलते हैं तो वाकई में एक अलग ही समा पेश करते हैं. पंकज माली ऋतिक को चॉप कर दिया है पॉइंट पे खिलाड़ी, लेकिन स्ट्रोक के साथ ही दोनों ने छोड़ बदला. जोखिम बड़ा रन पूरा किया. रन हर ओवर में आ रहे हैं और धीरे धीरे मैच बनता जा रहा है. 25 रन बिना किसी विकेट के. बालाजी एकर्स के लिए ब्रेक थ्रू अब जरूरी हो गया है. चांगली सुरुवात दिली आहे दोन्ही फलंदाजांनी. खास करून नंदनने देखील धावा केल्या, षटकार मारले, चौकार मारले. ऋतिकने देखील एक षटकार मारलाय. इस मरतबा शॉट में नहीं है दम. रन मिलेंगे कम. मिड ऑफ से मिड ऑन पे गए थे खिलाड़ी. 1 रन आता हुआ स्कोर में. स्कोर 26 रन बिना किसी विकेट के. TDPL को ऑनलाइन यूट्यूब पे व्यूअर्स का काफी साथ मिला है. उन सभी का हम हार्दिक स्वागत भी करते हैं, हार्दिक आभार भी करते हैं. कल कौन बनेगा चैंपियन TDPL 4 का, आप बने रहिए हमारे साथ. पंकज माली जड़ में गेंद थी, बल्ले के अंदर लगी है, बैकवर्ड ऑफ द स्क्वायर गई है. 1 रन बनाए, दूसरे के लिए जा रहे हैं. जोखिम हो सकता है और यहां पे देखना अंपायर ने क्या तीसरे अंपायर को कॉल किया है. रन जबरदस्ती लेने की कोशिश थी वहां पर देखना है तीसरे अंपायर का निर्णय क्या आता है. यही एक तरीका रहा जहां पर हो सकता है कि बैट्समैन आउट हो जाए.
टीव्ही अंपायरची मदत. डिसिजन पेंडिंग, क्रुशल मुवमेंट या मॅच मध्ये. आणि इथे जर धोका निर्माण झाला तर नक्कीच सगळ्यात मोठी विकेट ठरू शकते या मॅचची. इस वक्त हिंदी के बहुत ही मशहूर कमेंटेटर प्रशांत अदोड़े, जिनको आपने एनबी ट्रॉफी में देखा, इंडिया कप में, आउट. यस इज आउट. यही तो एक तरीका था जहां आउट हो सकते थे बैट्समैन. देखिए जोड़ी जमी हुई थी. प्रशांत अदोड़े, आपका हम हार्दिक स्वागत करते हैं. हिंदी के बड़े मशहूर कमेंटेटर हैं और ये पहला झटका लगा है. मोठी विकेट या मॅच मध्ये आपण पाहतोय. चांगली पार्टनरशिप बिल्ड होत होते आणि अशा परिस्थितीमध्ये रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट गमावणं नक्कीच धोक्याची घंटा वाजायला सुरुवात झाली आरो एंटरप्राइजेससाठी. आणि विशेष म्हणजे ज्या बॅटर कडून अपेक्षा होती तोच बॅटर आता परतलाय. षटकार मारला होता ऋतिकने. नंदन कॉलिंग थोडंसं चुकलं. आवश्यकता नव्हती कारण या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या ऑलमोस्ट 11. आणि आता थोडासा निराश डगआउटच्या दिशेने वाटचाल करतोय ऋतिक पाटील. लक्ष मोठ्या या मॅच मध्ये टार्गेट आहे सामना जिंकण्यासाठी 66 धावांचं, 66 टू विन. आणि याच्यातून जो संघ जिंकेल तो जागृती स्पोर्ट्सच्या विरुद्ध नेक्स्ट मॅच मध्ये खेळताना दिसेल आणि ती असेल आजच्या रात्रीतली सगळ्यात शेवटची मॅच. देखिए कुणाल, कड़ी से कड़ी आप मिलाते हैं तो जंजीर बन जाती है और मेहनत से आप तदबीर मिलाते हैं तो तकदीर बन जाती है. माना कि तकदीर का बहुत बड़ा रोल रहता है, लेकिन ऋतिक पाटिल आज की रात को भूलेंगे नहीं. अगर मैच जीते तो ज़रूर उनके लिए खुशी का मौका रहेगा, लेकिन हार गए तो फिर ये चित्र कभी भुला नहीं पाएंगे, क्योंकि ये मैच अभी भी कट टू कट है. ये मैच बंद लिफाफे की तरह आगे बढ़ रहा है. नए बैटर मैदान में आते हुए वैभव माली, बाएं हाथ के बहुत मशहूर ऑलराउंडर हैं. ये हमारा मिक्सिंग रूम जेटीसी का पीसीआर प्रोडक्शन कंट्रोल रूम भी कहा जाता है. क्या बात है, वहाँ भी एक एक बारीकी पे नज़र रखी जा रही है. इसीलिए जीटीसी को बिग बॉस ऑफ टेलीकास्ट कहा जाता है. ये व्यू आपने देखा, लॉर्ड्स की याद ताज़ा होती हुई, जहाँ मिक्सिंग रूम है. पंकज माली, वैभव माली को हल्के हाथों से ड्राइव किया. यहाँ पर नंदन को आउट करने का मौका गवा दिया. बॅक टू बॅक 2 रनआउट इथे झाले असते. आणि इथे बॉल थोडासा थ्रो वाईड केला होता. आणि एका क्षणार्धात या सर्व गोष्टी घडतात. त्यावेळेला चुका होतात. ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. आरो एंटरप्राइजेस काल्लेर भिवंडीची धावसंख्या आहे 27. एक फलंदाज बाद. आणि आता 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 24 बॉल मध्ये 39 धावांची आवश्यकता. 39 फ्रॉम 24. 24 गेंदे 39 रन. देखिए मेरे साथ सर कुणाल दाते हैं. मैं ज़रूर पूछना चाहूँगा कुणाल, ये जो इक्वेशन टीवी मॉनिटर पे है, इसके बारे में मेरा अपना मानना है कि थोड़ा सा प्लस पॉइंट बल्लेबाजी की तरफ इसलिए कि उनके पास 9 विकेट है. एक्झॅक्ट. परंतु आणखीन एक महत्वाची गोष्ट की एक जिग्नेशचं षटक जे आता तो परत एक वेळा पॅव्हलियन कडून गोलंदाजी करताना दिसेल. ऋतिक आउट झालाय. दबाव नक्की नंदनवर असेल. तो देखील आता नक्कीच वाचलाय. अशा परिस्थितीमध्ये नंदनने मागच्या ओव्हरमध्ये ज्या वेळेला जिग्नेश गोलंदाजीसाठी आला त्याच्या विरुद्ध 16 रन केले होते. परंतु आता खरी कसोटी असेल. या ओव्हरमध्ये जर रन केल्या तर आरो एंटरप्राइजेसची गाडी रुळावर असेल हे मात्र तेवढंच नक्की असेल. जिग्नेश पटेल भिवंडी प्रीमियर लीग सीजन 4 के मैन ऑफ द सीरीज रहे थे. अल्ताफ बाली के उस शो के डीडी स्पोर्ट भिवंडी पे. बहुत ही कमाल के खिलाड़ी हैं, फील्डर भी कमाल के हैं. सामना करेंगे नंदन पाटिल. पैक क्राउड नजर आ रहा है. सभी का हार्दिक स्वागत. जिग्नेश पटेल लेफ्ट आर्म राउंडी स्टंप्स नंदन पाटिल के लिए. बैकफुट पे गए, पंच किया है, वेकेंट एरिया है, दूर से खिलाड़ी पहुंचे, दूसरे की कॉल है और आखिरकार 2 रन पूरे होते हुए जगह दी थी. वहां पर अपने आप को थोड़ा सा रूम दिया था नंदन ने. परत एक वेळा शॉर्ट बॉलने सुरुवात केली आहे जिग्नेशने या ओव्हरची. शॉर्टही होता आणि विट देखील मिळाली आणि त्याचमुळे तिथे
पंच करत असताना 2 धावा नंदनने मिळवल्यात रिंग मध्ये तर तो चांगला खेळतोच. पॉवर प्ले संपल्यानंतर देखील त्याच्या बॅट मधून गॅप शोधल्या जातात आणि ते इथे पाहायला मिळाले. धावा झाल्या 29-29 धावा. ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू आहे. जिग्नेश पटेल, बालाजी एकर्स की सबसे बड़ी उम्मीद, आगे रखी हुई गेंद, सीधा स्ट्रोक है, 6 रन। नंदन पे बंधन नहीं और रंदन बना रहे हैं रन। समोर व्ही शेप मध्ये मारत असताना लॉंग ऑफला षटकार मारलाय नंदनने. एक झेल सोडलाय, एक रनआउट सुटलाय नंदनचा आणि तो आता त्याचा फायदा उचलतोय. जिग्नेश नंदन को स्विच हिट करना चाहते थे, कहीं ना कहीं ओवर कॉन्फिडेंस हो चुके। देखिए पिछली गेंद जिग्नेश ने बिल्कुल सामने रख दी। ये मानो ऐसे है कि आप शेर को मांस दे रहे हो, होना ये चाहिए शेर को घास दो, घोड़े को मांस दो, दोनों का काम हो जाए। बैकफुट पे गए, कमाल का शॉट है, लेकिन पीछे खिलाड़ी भी रखा गया है। अपने आप को रूम दे रहे हैं नंदन, थोड़ा वेट करके खेल रहे हैं। इस गेंद को वेट करके खेला था, कट शॉट, 1 रन आता हुआ। स्कोर आरओवी इंटरप्राइजेस कालेर का 36 रन। कहीं ना कहीं अब महेंद्र मागे के माथे पे चिंता साफ नजर आ रही, क्योंकि नंदन जिस तरह बल्लेबाजी कर रहे हैं, लंबा बैटिंग लाइनअप बाकी है। प्रीतम बारी जो कि गेम चेंजर कहे जाते हैं, उनका आना बाकी है। टीडीपीएल की धूम मची हुई है। जिग्नेश पटेल वैभव को टर्न करना चाहते थे, हवा में चकमा खा गए। हल्का सा गति परिवर्तन किया था जिग्नेश ने, इन दी एयर बीट किया था बैट्समैन वैभव को। फुल टॉस वर ऑलमोस्ट बीट झालाय आणि एक डॉट बॉल आलाय शेवटी जिग्नेश कडून. 3 षटकार जे आलेले आहेत नंदनच्या बॅट मधून ते तिन्ही जिग्नेशच्या विरुद्ध त्याने मारलेत. त्याने या ओव्हर मध्ये नक्कीच धावा वसूल केल्यात त्याच्या विरुद्ध. वैभव को बोल्ड परफेक्ट यॉर्कर, बेल्स क्या जल उठी, बल्लेबाज का दिल जल उठा। दिस इज द अनप्लेबल यॉर्कर फ्रॉम जिग्नेश पटेल। आणि आता इथे समजतंय की कुठेतरी रनअप मध्ये त्याला व्यत्यय येत होता आणि तोच त्याने सांगितला शेवटी महेंद्र मागेला. आणि आता ड्रिंक्स ब्रेक होईल मैदानामध्ये. पाणी घेऊन चाललेत 12th मॅन. अरे पहा, शेवटचा बॉल टाकल्यानंतर विकेट मिळाल्यानंतर त्याने ते सेलिब्रेशन केलं आणि त्यानंतर महेंद्र मागेला त्याने सांगितलं की मला कुठेतरी तिथे प्रॉब्लेम जात होता आणि त्याचमुळे ते बॉल डिलिव्हर्ड करत असताना मी थोडासा चुका करत होतो आणि शेवटी मात्र एक परफेक्ट यॉर्कर जिग्नेशचा पाहायला मिळाला. ओव्हरची होते समाप्ती. 12 ची सरासरी धावा झाल्या 36 आणि आता 3 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. 3 ओव्हर मध्ये धावा करायचे 30. देखिए मैच अभी भी बना हुआ है, आप बने रहिए हमारे साथ, क्योंकि 3 ओवर में 36 रन 2 विकेट। लेकिन कुणाल सर, इस मैच का जो भी क्लाइमैक्स है, क्योंकि जिग्नेश के 2 ओवर खत्म हो गए, या तो प्रीतम बारी की बल्लेबाजी लिखेंगी या फिर जो बालाजी एकर्स हैं उनकी गेंदबाजी। लेकिन आप बने रहिए हमारे साथ। ऑनलाइन हमसे कौन की बहुत मशहूर पर्सनालिटी पंडरीनाथ भोईर जी जुड़ चुके हैं, उनका भी हार्दिक स्वागत है। और क्या ये 30 रन पूरे होंगे या नहीं, लग तो रहा है कि प्रीतम बारी का शिकार अगर बालाजी करती है तो ये मैच में बहुत मज़ा आएगा, क्योंकि आपके साथ रहेंगे मराठी के पोस्टरमैन। वह आवाज़ जो आईपीएल में गूंजी, T20 वर्ल्ड कप में गूंजी, कई स्पर्धाओं में गूंजी, टेनिस क्रिकेट का सबसे ज़्यादा ऑडियंस का जो रिकॉर्ड है, पहले शारजा में और उसके बाद रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी में, उस वक्त भी कमेंट्री कर रहे थे कुणाल दाते सर आपके साथ। जीटीसी प्रेझेंट्स TDPL मध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. को पावर्ड बाय सियाराम शॉप, हाईक झोन, B&M ग्रुप, बॉलिंग मार्क वर किशोर मुकादम.
सियाराम च्या कटआउट वर जर तुम्ही षटकार मारला तर 1000 रुपयाचं पारितोषिक इथे दिलं जाईल. रेहमान सर यांच्याकडून हे पारितोषिक असेल. पहिलाच बॉल थोडासा बाहेरून फिरवण्याचा प्रयत्न आणि मागच्याही सामन्यामध्ये अशीच गोलंदाजी केली होती किशोर मुकादमने, परंतु त्यावेळेला एंड होता अगदी कॉमेंट्री बॉक्स कडून आणि आता एंड फार एंड कडून तो गोलंदाजी करतोय. पहिला डॉट बॉल नंदनच्या विरुद्ध. चांगला वाईड यॉर्कर, मी म्हणेन थोडासा आर्मला स्ट्रेच करत असताना पुढे टाकण्याचा प्रयत्न होता आणि चांगली बॉलिंग इथे पाहायला मिळते. पहिला डॉट आलाय. 17 बॉलचा खेळ शिल्लक आणि 17 बॉल मध्ये 30 धावा करायच्या आहेत. व्हॉट अ मॅच. सामना रंगतदार अवस्थेमध्ये. दुसरा बॉल देखील त्याच टप्प्यावरून फिरवण्याचा प्रयत्न. बॅकफुट पंच केला. रनआउटची संधी आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला, परंतु गोलंदाज काय करतोय, स्टंपच्या मागे राहणं गरजेचं आहे. गोलंदाज स्टंपच्या पुढे होता, त्याचा फायदा होतोय नंदनला आणि एक धाव इथे कंप्लीट होईल. आता 16 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 16 बॉल मध्ये 29 धावा करायच्या आहेत. हमारे बीच में सुशांत मात्रे और आकाश पाटिल हैं, कोलेगांव के. हम दोनों का हार्दिक स्वागत करते हैं और आपसे निवेदन है दोनों से कि आपको हमारे मंच पे आना है प्लीज. 16 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 16 बॉल मध्ये 29 धावा करायच्या आहेत. गुलाबी थंडीमध्ये गरमागरम सामना. डू ऑर डाय मॅच. जो संघ हारेल तो या स्पर्धेच्या बाहेर, जो संघ जिंकेल तो जागृती स्पोर्ट्सच्या विरुद्ध नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन असेल. त्याच्यामुळे हा सामना जिंकणं गरजेचं आहे. दोन्ही टीम देखील हेच म्हणत असतील, जिंकणं आमच्या रक्तात आहे आणि हरणं ती जंगलात राहतात. 16 बॉल 29 धावा हे समीकरण. परत एक वेळा एक चांगला बॉल फ्लाइट दिली यावेळेला आणि ज्यावेळेला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला बॉल थांबवला जाईल तोपर्यंत सिंगल मिळते. प्रीतम बारी आणि नंदन पाटील यांच्या दरम्यान एक पार्टनरशिप पाहिजे, 1-2 मोठे हिट पाहिजे तर सामन्यामध्ये ते वरचं ठरवू शकतात. परंतु हे जे षटक आहे किशोरचं हे आतापर्यंत त्याने चांगल्या टप्प्यावर टाकलंय. बिल्कुल सही कहा आपने. किशोर मुकादम में वेरिएशन भी है, वैरायटी भी है और इस खिलाड़ी को हमेशा वही ओवर मिलता है जो मैच का गर्म पानी का ओवर रहता है. सगळ्यात महत्वाचं षटक तो घेऊन आलाय. किती धावा ठेवेल शेवटच्या 2 ओव्हर मध्ये हे पाहायचंय. 15 मध्ये 28. बॉल हवेत आहे. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर धावतोय, तोही फिरतोय भवऱ्यासारखा. बॉल बरोबर 2 धावा मिळतील नंदन पाटीलला. नंदन पाटील बरोबर गॅप शोधतोय. किती अंतर मिळालं तर किती धावा मिळू शकतात हे त्याला माहिती आहे. टायमिंग चांगलं जुळताना दिसतंय. 2 धावा ऍड होतील. 14 बॉल 26 धावा. Nicely chipped away by Nandan Patil. He shot at the cover fielder inside the 30-yard string. I think nicely played by Nandan. 14 मध्ये 26 करायचे आहेत. एक फ्लाय स्लिप, एक फाईन लेग, मिड ऑफ 30 सर्कलच्या आतमध्ये, डीप मध्ये लॉंग ऑन, मिड विकेट्स, बॅकवर्ड स्क्वेअर लेग सेट केलाय. डीप मध्ये वाईडिश थर्ड मॅन. एक्स्ट्रा कव्हरला आता फिल्डर जास्त बाहेर टाकलाय. तिथून बॉल फिरवण्याचा प्रयत्न. ही चांगली रणनीती, चांगली लाईन. नंदन जास्त बाहेर पहिलेच लेग स्टंपच्या गार्डवर नक्कीच उभा आहे. त्याचा फायदा उचलत असताना दिसतोय. पहा ऍक्शन रिप्ले. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. चांगली बॉलिंग किशोर मुकादमची. बिल्कुल ज्यादा रूम दे बैठे थे वहां पर अपने आप को और उसको पढ़ लिया था. एक अच्छा गेंदबाज है वो होता है जो बल्लेबाज के हलचल को पढ़ता है. 13 मध्ये 26. रिक्वायर रन रेट 12. लास्ट बॉल या ओव्हरचा, शेवटचा बॉल खूप महत्वाचा असेल या मॅच मध्ये. फुलर लेनचा बॉल होता. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. विकेट किपरने बॉल अडवलाय आणि आता परत निसटलाय. एक धाव घेण्याचा प्रयत्न परंतु थांबला गेलाय आणि अखेर आता इथे षटकाची होते समाप्ती. काय गोलंदाजी राहिली या ओव्हर मध्ये. फक्त 4 धावा खर्च केल्यात. किशोरने या मॅच मध्ये नक्की आणलंय बालाजी एकर्स भिवंडी या टीमला, विराज दयानंद चोरगे यांच्या संघाला. परंतु आरो एंटरप्राइजेस संघ, नंदन पाटील यांचा संघ ते देखील हार मानणार नाहीयेत. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 बॉल मध्ये 26 धावा करायचे. मैच बन गया है कुणाल सर. 12 गेंदे 26 रन. लेकिन सवाल ये उठता है कि 5वां ओवर कौन करेगा. ये जो ओवर है ये दिशा और दशा दोनों तय करेगा. अतुल पाटील आणि अक्षय पाटील कोळेगावचे यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. तसेच सर्जा बैलाचे मालक मोठा गावचे तेजस मोरे यांचे आगमन झाले, त्यांनाही विनंती आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. दीप बेरिया बॉलिंग साठी आता सज्ज होईल. त्याच्याकडे सोपवलंय हे 5वं षटक.
8,000 प्रेक्षक आनंद घेत आहेत GTC या वाहिनीवर. त्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. 12 बॉल 26 धावा. भिवंडीचे खेळाडू खेळताना दिसतात एकमेकांच्या विरोधामध्ये. नंदन काल्लेरचा प्रीतम बारी पालघर जिल्ह्यातील खेळाडू आहे. मॅच ऑन आयकॉन खेळाडू आहे आरो एंटरप्राइजेस काल्लेर भिवंडीचा. 12 चेंडू 26 धावा करायच्या. त्या गुलाबी थंडीमध्ये एवढंही काही सोपं नाहीये हे समीकरण, परंतु नंदनने ती जिद्द, ती चिकाटी, ती मेहनत दाखवली आहे. पहिलेच वाईड यॉर्करचा प्रयत्न होता, थोडासा बाहेर टाकलाय बॉल. अंपायरचा सिग्नल येतो वाईड बॉल. एक्स्ट्रा रनने सुरुवात झाली या षटकाची. बचना पड़ेगा वाइट गेंदों से अगर इस मैच में रहना है बालाजी एकर्स को. देखिए प्रीतम बारी एक ऐसा मोड़ा है जो मेरा अपना मानना है कि बालाजी एकर्स की अगर जीत है तो उसके बीच में कोई दीवार है तो प्रीतम बारी. सगळ्यात मोठी तीच भिंत असेल. विजय आणि पराभवातलं अंतर. बॉल हवेत आहे. फिल्डर आहे तिथे. प्रयत्न होता उडी मारून झेल घेण्याचा, त्याला बीट केलंय. जिग्नेशच्या वरून बॉल सीमारेषा पलीकडे. षटकार मिळेल प्रीतम बारीला. नाउ के क्रिकेट सिर्फ दिमाग में नहीं मैदान में नहीं दिमाग में भी खेला जाता है. उनको पता था ये गेंद जरूर वाइट तो फेंकेंगे नहीं, थोड़ा सा आगे है ऑफ वाले पे लिया और ये देखिए मस्तक पे दस्तक. जिग्नेश पटेल के मस्तक से गेंद गई थी और सर से पानी जाए या गेंद दोनों चीजें डुबा देती. 11 बॉल मध्ये आता 19 धावा करायच्या आहेत. या मॅच मध्ये पलटवार. प्रीतम बारी च्या बॅट मधून पहिला षटकार. मागच्या मॅच मध्ये चांगला खेळला. नंदनने 28 धावा केल्यात. भागीदारी देखील बिल्ड होते आता कुठेतरी या दोन फलंदाजाच्या दरम्यान. दुसऱ्याच बॉलवर षटकार मारलाय. दीप बेरियावर नक्की आता थोडासा दबाव असेल. पहिला वाईट टाकला, त्याच्यानंतर षटकार आलाय. चेंज ऑफ पेस. गती थोडीशी कमी केली, थोडासा शरीरापासून दूर ठेवला. एक धाव इथे कंप्लीट होईल. खात्यामध्ये जाते प्रीतम बारीच्या. आणि आता 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 धावा करायच्या त्या मॅच मध्ये. ये जो 4 गेंदे हैं ये दोनों टीमों के गले की हड्डी बन गई है, क्योंकि ये 4 गेंदें फैसला करेंगी कि ऊंट किस करवट बैठ रहा है, क्या मुकाबला हो रहा है. ठंडी में हॉट मैच. चांगला खेळ. नंदन पाटील या मॅचला शेवटपर्यंत घेऊन जावं लागेल. 10 बॉल मध्ये 18 धावा हे समीकरण आहे. पडल्यानंतर खाली राहतोय. चांगला ऑफ कटर. पडल्यानंतर आतमध्ये आणला, खाली राहिलाय बॉल. सरळ चालला विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. स्किट हुई थी गेंद टिप्पा खाने के बाद और कहीं भी पैरों में हलचल नहीं थी नंदन पाटिल के. देखते हैं किस तरह से बीट हुए. ये देखिए जगह से खड़े खड़े आड़े बल्ले से खेलने की कोशिश की थी. 9 चेंडू 18 धावा. परत एक चांगला बॉल. नंदनचे पायच चाललेले नाहीये. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू बॅक डॉट बॉल येत आहेत. फुटवर्क पाहिजे ते इथे दिसत नाहीये नंदनकडे. 8 चेंडू 18 धावा. इसीलिए तो कहा जाता है कि जहां मोबाइल में नेटवर्क जरूरी है क्रिकेट में फुटवर्क जरूरी है. ऐसे लग रहा है पैरों में कीले गड़े हुए हैं. जिस तरह से दूर से बल्ला फेंका था उन्होंने. कमाल की गेंदबाजी कर रहे हैं दीप बैरिया. कहीं दीप जले कहीं दिल. इस मैच में तो होना ही है. 8 बॉल 18 धावांची आवश्यकता. दीप. चेंज ऑफ पेस. पुन्हा एकदा ऑफ कटरचा प्रयत्न होता. एक्स्ट्रा कव्हर आहे डीप मध्ये. एक धाव तिथे मिळेल. फंबल झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउट चान्स. 2 धावा कंप्लीट. इथे आळस हा माणसाचा शत्रू हे लहानपणीपासून आपण फळ्यावर लिहिलेलं पाहिलंय. आणि ती चूक केली. थोडासा आळशीपणा, सुस्तपणा दाखवला. त्याचा फायदा घेतलाय नंदन आणि प्रीतम बारीने. 2 धावा मिळत आहेत. कमाल की रनिंग बिटवीन द विकेट रही थी प्रीतम बारी के. रन के लिए हिरन बन गए. 7 बॉल 16 धावा करायचे त्या मॅच मध्ये. शेवटचा बॉल अगदी यॉर्कर लेंथवर होता. खोदून काढलाय. ऑन साइडला. दुसऱ्या धावेचा परत प्रयत्न करेल नंदन. आता रनआउट चान्स आहे. आणि आपण पाहतोय दोन्ही खेळाडू एकमेकांना क्रॉस झालेले नाहीयेत. त्याच्यामुळे नंदनला जावं लागेल थेट डगआउट मध्ये. नंदन आउट होईल. 1 धाव जाईल त्यांच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या
या सिंगल नंतर झाली आहे 51 धावा. आता बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे 6 आणि 6 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 15. 6 चेंडू 15 धावा. देखिए 9,200 लोग यूट्यूब पे हमसे जुड़ चुके हैं व्यूवर्स, उनका भी हम हार्दिक स्वागत करते हैं। 6 गेंदे, रन चाहिए 15। कुणाल सर, ये ओवर ना अपने आप में एक मैच है और इसकी हर गेंद अपने आप में एक मैच है। कमजोर दिल वालों के लिए ये ओवर नहीं बचा है। कमजोर दिल वाले हट जाए मैच से और ध्यान रखें कि दोनों टीमें बहुत ही कट टू कट मुकाबला खेल रही है। मैच कोई भी जीते, कोई भी अंदर नहीं आएगा। कुणाल पाटील आलाय न्यू बॅटर. थोडंसं टेन्शन आहे ते देखील विराट चोरगे जे संघ मालक आहेत, परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. नक्कीच एका बाजूला आपण पाहतोय नंदन आउट झालाय. नेक्स्ट मॅच ची प्रतीक्षा सगळेच जण करतायत. जागृती स्पोर्ट्स इन ऍक्शन असतील नेक्स्ट मॅच मध्ये. कुणाल मागच्या मॅच मध्ये 2 षटकार त्याने मारले होते महत्वाच्या क्षणी, परंतु त्यानंतर तो रनआउट झाला होता. त्याच्यामुळे या मॅच वर सगळ्यांच्या नजरा खेळलेल्या आहेत. क्राऊड प्रचंड आज पाहायला मिळतोय. सर्व स्टँड पॅक आहेत. भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक आलेत आणि मुख्य व्यासपीठावर देखील आता जागा नाहीये. भरपूर मित्र परिवार आलाय. सुशील पाटील, जल्पेश भोईर, तेजस पाटील यांचा. तेजसचा देखील भरपूर मोठा मित्र परिवार आहे. कन्स्ट्रक्शन लाईन मधला जल्पेशचा तेवढाच मोठा मित्र परिवार आहे. तोही त्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करतोय. भरारी घेतात हे आमचे दोन्ही मित्र उद्योजक. सुशील मात्र जीटीसी बरोबर जोडला गेला. एक चांगला खेळाडू डायगर गावचा, आता कुठेतरी जीटीसी बरोबर काम करत असताना तो देखील चांगला व्यावसायिक झाला, याचा मात्र आवर्जून उल्लेख करायला पाहिजे. 6 बॉल 15 धावांची आवश्यकता. नाव बॅक टू क्रिकेट. गोलंदाजीसाठी आलाय शेवटच्या ओव्हर मध्ये किशोर मुकादम. पहिलाच बॉल थोडासा बाहेर टाकलाय. नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउट चान्स आहे आणि आता वाईड बॉल तर घोषित केलाय आणि नॉन स्ट्राइकिंग एंडला फलंदाज बाद. मेरे ख्याल से सेक्रीफाई किया है वहां पे अपना विकेट, बलिदान दिया है। उनको पता है कि प्रीतम बारी को स्ट्राइक पे लाने के लिए ये करना ही था। गेंद वाइड भी थी। अब मेरे ख्याल से रिव्यू लिया गया है। फील्डिंग साइड की तरफ से वाइड को चैलेंज किया गया है। देखते हैं क्या। यस यस यस, रिव्यू का बोल दिया है जयेश। मैच बहुत गर्म है, इस तरह की गर्मी तो होएगी। अब देखना है कि क्या 6 गेंदों में 14 या फिर वाइट के डिसीजन के बाद हम आपको इक्वेशन बताएंगे। जे शातीर आहे त्याला माहिती आहे तो रिव्ह्यू शिल्लक ठेवून काय करायचंय ते वापरणं गरजेचं आहे. कदाचित रिव्हर्स झाला तर आपल्या पारड्यात तो पडू शकतो. त्याच्यामुळे अंपायरचा सिग्नल आला वाईट बॉल. एक रिव्ह्यू तुम्ही गमावलाय जेपी अँड टीम. बालाजी एकर्स आणि आता बॉल शिल्लक आहेत 6 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता. पण मॅच गुलाबी थंडीमध्ये गरमा गरम मॅच सध्या पाहायला मिळते आणि त्याच्यामध्ये न्यू बॅटर आता मैदानामध्ये येतोय. आतिश आणि प्रीतम असेल स्ट्रायकिंग एंडला, कारण स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न होता. नॉन स्ट्रायकिंग एंडला कुणाल आउट झालाय. कुणाल पाटील. आता आतिश आलाय न्यू बॅटर नॉन स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने. फ्लाय स्लिप आहे. शॉर्ट फाईन लेग आहे. गली आणि बॅकवर्ड पॉइंटच्या मध्ये एक फिल्डर आहे. स्वीपर कव्हर ठेवायचा की नाही याच्याविषयी सध्या चर्चा सुरू आहे. पॉइंटला एक फिल्डर आणलाय. डीप मध्ये लॉंग ऑफ, डीप मध्ये लॉंग ऑन जेपी, डीप मध्ये मिड विकेट, डीप मध्ये स्क्वेअर लेग. हे क्षेत्ररक्षक. बॉल आहेत 6 बॉल मध्ये धावा करायच्या 14. 10,000 प्रेक्षक सध्या आनंद घेत आहेत युट्यूब वाहिनीवर. पहिला बॉल थोडासा वेगाने टाकण्याचा प्रयत्न इथे होता आणि हा देखील बॉल पंचांनी वाईड बॉल कळवलाय आणि त्याच्यामुळे विकेट किपरला देखील माहिती आहे. त्याने देखील पंचांचा जो निर्णय होता त्याच्याशी तो सहमत आहे. हा देखील वाईड बॉल असेल. देखिए ये जो रणनीति है, वाइड गेंदों से आप रन दे रहे हैं, 2 रन दे चुके हैं, जबकि एक रन कीमती है। कहीं ना कहीं किशोर मुकादम बचने की कोशिश कर रहे हैं। क्रिकेट में बच के नहीं, डट के मुकाबला करना होता है। जो डर गया मानो घर गया। 6 बॉल 13 धावांची आवश्यकता. चांगला फिरवलाय हा बॉल. चांगला आहे. या लेंथवर गोलंदाजी करावी लागेल. स्वीप करण्याचा प्रयत्न, एक वेगळा अंदाज होता. बॉल तिथून सरळ गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. चांगला टर्न प्राप्त केलाय किशोर मुकादमने. टर्न और बाउंस भी रहा था और बिल्कुल प्रीतम बारी के सामने से घुमाया था। जब आप सामने से घुमाते तो ज्यादा
बल्लेबाज के पास अवसर नहीं रहते। 5-13 5 बॉल मध्ये 13 धावा करायचे या मॅच मध्ये। सामना रंगतदार अवस्थेमध्ये हळूहळू चाललाय, प्रेक्षकांचं मनोरंजन होत आहे। ऑन साइडला दिशा दिली आहे, 2चा कॉल नक्की केलाय, 1 धाव तर कंप्लीट होईल। दुसरा धावेचा प्रयत्न, स्ट्रायकिंग एंडला थ्रो चांगला होता, बॅकअप चांगला आहे। श्यामने बॉल अडवलाय, मागेकडून सुटलाय, बॉल मागेच चालला होता, श्याम उभा होता मागे उभा मंगेश, नाही तर श्यामने हा बॉल थांबवलाय। त्याच्यामुळे आता या मॅचची कहाणी अशी आहे, 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 4 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता। फिर से मैं कहूंगा कि कमजोर दिल वालों के लिए मैच नहीं बचा है। कमजोर दिल वाले अपना दिल थाम ले, क्योंकि जो जीता सिकंदर और जो हारा आज की रात में उसका अपना मुकद्दर। व्हाट अ मैच। सुमितने अगोदर सुमित भोईरने 6 बॉल मध्ये 10 धावा डिफेंड केल्या, 4 बॉल मध्ये 11 करायचे आहेत। बॉल हवेत आहे, टायमिंग प्रॉपर, टक कसा आवाज, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे, 6 धावांसाठी षटकार। प्रीतम बारी। What a shot! क्या स्ट्रोक खेला है प्रीतम बारी ने। कुणाल आर्ली told you the wall between Victory and Balaji Akers, the wall is a terrific player प्रीतम बारी। What a stroke indeed। देखिए अब सारे 11,000 व्यूवर्स यूट्यूब पे हमसे जुड़ चुके हैं, उन सभी का तहे दिल से हम इस्तकबाल भी करते हैं, हार्दिक स्वागत भी और आपका आभार भी। एक लॉंग ऑफला षटकार, एक लॉंग ऑनला षटकार, चांगली बॅटिंग प्रीतम बारीची। चाहत संध्याकाळी खारी आणि प्रीतम बारी दोन्ही कडकच आहेत। आता 3 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता, हे समीकरण या मॅच मध्ये आहे। जगात भारी प्रीतम बारी, स्ट्रायकिंग एंडला समोर किशोर मुकादम, देईल का दम हे पाहायचंय। स्वतः तो थांबलाय, दबाव आहे, दबाव इथे दिसतोय। प्रेशर कुकर मध्ये प्रेशर वाढत राहिलं तर शिट्ट्या वाजतात, इथे जर गोलंदाजावर प्रेशर आलं तर हे दृश्य नेहमीच पाहायला मिळू शकतं तुम्हाला। 3 चेंडू 5 धावा, सामना बरोबरीत सुटला, सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळू शकतो या स्पर्धेमध्ये। वेगाने टाकलाय, आम बॉलचा वापर केलाय, ऑफ साइडला बॉल ट्रॅव्हल होतो एक्स्ट्रा कव्हर मध्ये। दुसरा धावेचा प्रयत्न इथे सुरू झालाय, 2 धावा ऍड होतील आणि आता समीकरण आहे 2 चेंडू 3 धावा। क्या मुकाबला हो रहा है, क्या मैच हो रहा है, पैसा वसूल मैच। तीनों कहाँ है, 3 मीनार, तीनों मीनारों का पैसा वसूल मैच। व्हाट अ कट टू कट मैच यू आर वाचिंग। मैच कोई भी जीते, कोई भी अंदर नहीं आएगा। काल देखील रायगड प्रीमियर लीग मध्ये शेवटच्या बॉल पर्यंत असेच सामने रंगल्याने आज जसा इथे TDPL मध्ये आलो, आज सामना तेवढाच महत्वाचा आहे दोन्ही टीम साठी। डू ऑर डाय मॅच, 3 चे इथे 2 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता असेल। 2 बॉल 3 रन, बॉल हवेत, टायमिंग आता पाहायचंय। बॉल चांगला टाइम करत असताना बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर। जगात भारी प्रीतम बारी याने हा सामना संपवलाय। आरो एंटरप्राइजेस काल्लेर पुढच्या फेरीमध्ये दाखल आणि ते आता भिडतील टीम जागृती स्पोर्ट्सच्या विरुद्ध। कॉंग्रॅच्युलेशन नंदन पाटील अँड ऑल टीम। नक्कीच नक्कीच प्रीतम बारी लय भारी। तर विराज चोरगे साहेबांचा सन्मान केला जाईल जलपेश यांच्या शुभ हस्ते। या जलपेश, विराजी चोरगे आपण पाहतो, संघ मालक आहेत बालाजी एकर्सचे। कडक मॅच, लास्ट ओव्हर ची झलक आता आपल्या स्क्रीनवर येईल, परंतु हार्ड लक बॉयज, चांगला खेळ दाखवला तुम्ही बालाजी एकर्स JP अँड टीम। टार्गेट चेस केले, 66 धावा चेस केल्यात। लास्ट ओव्हर पहिले 2 वाईड बॉल टाकले गोलंदाजाने, परंतु सध्या आमच्या मुख्य व्यासपीठावर बालाजी एकर्स या टीमचे संघ मालक विराज दयानंद चोरगे यांचा सन्मान केला जातोय। लास्ट ओव्हर मध्ये या सगळ्या घडामोडी इथे घडलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्यात। दोन षटकार मारत असताना हा सामना फिनिश केलाय प्रीतम बारीने। बॅटिंग केली प्रीतम बारीने। हा जो आम बॉल होता इथे 2 धावा ज्या वसूल केल्या, तिथून स्ट्राइक मिळाली आणि शेवटच्या बॉलवर आपण पाहिलं 2 बॉल 3 धावांची आवश्यकता असताना परत एक वेळा बॉल थोडासा स्लॉट मध्ये पडला आणि लॉंग ऑनच्या पलीकडे षटकार मारत असताना
प्रीतमने हा सामना फिनिश केला. मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे प्रीतम बारी. आणि आता लगेचच जाऊया नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी, पोस्ट मॅच प्रेझेंटेशन साठी. पुन्हा एकदा आपल्याबरोबर जोडले जातील तिथे याच परिसरातला एक नामांकित आवाज ऐकूया नितीन काळन यांना पोस्ट मॅच प्रेझेंटेशन.